नमस्कार मंडळी, मेघाज किचनमध्ये आज आपण तांदळाचे लाटीव पापड बनवणार आहोत। आपण बघू शकता पापड तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुललेला आहे, पांढरा शुभ्र झालेला आहे, अजिबात तेलकट झालेला नाही। आता मी तुम्हाला पापड तोडून दाखवते म्हणजे आपल्याला कळेल पापड किती कुरकुरीत झालेला आहे। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी एक जाड बुडाचा टोप मी गॅसवर ठेवलेला आहे। त्यामध्ये 2.5 मोठ्या वाट्या पाणी टाकून घेतलं। त्यातच आता आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे, 1 चमचा पापड खार, पाव चमचा हिंग आणि 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं। गॅस मोठाच ठेवायचा आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आलेली आहे, गॅस कमी करून घ्यायचा। आता त्यामध्ये आपण 2 वाट्या चाळलेलं तांदळाचं पीठ टाकून घेऊ। पीठ टाकल्यानंतर लगेचच याप्रमाणे लाटण्याने एकजीव करून घ्यायचं। पटापट लाटण्याने घोटून घ्यायचं, छान एकजीव होतं आणि गाठी होत नाहीत। पीठ हळूहळू घट्टसर व्हायला लागतं। लाटण्याने याप्रमाणे घोटून घ्यायचं, छान एकजीव करायचं। आता पीठ घट्टसर व्हायला लागले आहे। आता आपल्याला इथे 2 माणसांची गरज पडेल। आता एकाने टोप पकडायचा आणि एकाने याप्रमाणे लाटण्याने खिशी घ्यायची म्हणजे छान पीठ एकजीव होतं। मी इथे 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 2 वाट्याचं वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो प्रमाण इतकं तांदळाचं पिठाचं आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये पीठ छान मऊसर आणि एकजीव झालेलं आहे। आता आपण त्यावर झाकण ठेवूया आणि मंद आचेवरच 10 मिनिटे शिजवून घेऊया। 10 मिनिटे झालेली आहे, आपण झाकण काढून बघू आणि पुन्हा एकदा लाटण्याने याप्रमाणे पीठ घोटून घेऊ म्हणजे छान एकजीव होईल। आपण बघू शकता पिठाला छान चिकटपणा आलेला आहे, पीठ छान लवचिक झालेले आहे म्हणजे पीठ परफेक्ट शिजलेले आहे असं समजायचं। आता आपण इथे थोडंसं पीठ घेऊन बघूया। पिठाची गोळी तयार झाली आणि पीठ हाताला चिटकलं नाही तर पीठ तयार आहे असं समजायचं। लगेचच गॅस बंद करायचा, सुती रुमालाने टोप झाकायचा, वरून झाकण ठेवायचं म्हणजे वाफेचं पाणी तयार पिठामध्ये पडणार नाही। 20 मिनिटे झालेली आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। पीठ छान एकजीव झालेलं आहे, छान शिजलेलं आहे आणि घट्टसर झालेलं आहे। पीठ मळण्यासाठी मी इथे तेल पिशवीचा वापर केलेला आहे, पण तेल पिशवीला तेल अजिबात नाही। त्याआधी मी हे तेल चपातीच्या पिठाला लावून घेतलेलं आहे म्हणजे आपण अजिबात तेलाचा वापर करणार नाही आहे। आता इथे पीठ काढून घेतलेलं आहे, बाकीचं पीठ झाकून ठेवायचं। आपण हवं तर सर्व पीठ एकसाथ मळून मऊ करू शकता। मी इथे थोडे थोडे पीठ घेऊन मळून मऊ केलेले आहे आणि बाकीचं पीठ झाकून तसंच ठेवलेलं आहे। आता याप्रमाणे आपण हे पीठ या तेल पिशवीने छान मऊसर मळून घ्यायचं म्हणजे छान मऊसर होतं, अजिबात तेलाची गरज पडत नाही। पीठ मळून छान मऊसर झालेलं आहे। आता आपण पापड लाटायला घेऊ। आपल्या आवडीच्या पापडाच्या आकारानुसार जेवढं पीठ पाहिजे तेवढं घ्यायचं, बाकीचं झाकून ठेवायचं। आता हे पीठ मी हातावर मळून त्याची लाटी बनवून घेणार आहे। पीठ जितकं जास्त मळून मऊसर होईल तितका पापड छान पातळसर लाटता येईल आणि अजिबात कुठेही चिरणार नाही। हे बघा मी 2 लाट्या तयार करून घेतलेल्या आहे। पीठ छान लवचिक झालेलं आहे, अशा लाट्या बनवून ठेवायच्या। नाहीतर याप्रमाणे एक स्टीलचं ताट घ्यायचं। हे बघा मी इथे ताटाला अजिबात तेल लावलेलं नाही। दुसरं म्हणजे हे पीठ या ताटावरती ठेवून पुन्हा एकदा मळून मऊसर करायचं आणि त्यावरच आता आपण हे पीठ लाटून घेणार आहोत। पापड लाटण्यासाठी इथे मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही। तेल लाटण्याला सुद्धा लावलेले नाही आणि ताटाला सुद्धा लावलेले नाही। तेलाचा अजिबात वापर न करता आपण हे पापड बनवणार आहोत। याप्रमाणे पीठ लाटत जायचं आणि पातळसर करत जायचं, छान पसरलं जातं आणि छान पातळसर असा पापड तयार होतो। हे लाटीव पापड बनवण्यासाठी मी पिठाचा सुद्धा अजिबात वापर केलेला नाही आणि डिंकाच्या पाण्याचा सुद्धा अजिबात वापर केलेला नाही। तरी देखील हे पापड सहज लाटता येतात, अजिबात लाटण्याला किंवा ताटाला चिटकत नाही आणि सहज पापड काढता सुद्धा येतो। तांदळाचे हे लाटीव पापड बनवण्यासाठी मी रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी निथळण्यासाठी चाळणीवर ठेवले। पाणी निथळल्यानंतर पंख्याच्या हवेखाली सुती कापड्यावरती पसरवून घेतले आणि 4 ते 5 तास सुकवून घेतले। 5 तासानंतर गिरणीमधून अगदी बारीक दळून आणले आणि तेच पीठ मी इथे पापड बनवण्यासाठी वापरलेले आहे। मी मध्यम आकाराचे पापड बनवत आहे म्हणून मी इथे
छोट्या आकाराचं स्टीलचं ताट घेतलेलं आहे. आपण आपल्या आवडीनुसार मोठे पापड बनवायचे असल्यास मोठं ताट घेऊ शकता. हे बघा, याप्रमाणे पापड छान लाटून पातळसर झालेला आहे. पापड लाटून जितका जास्त पातळसर होतो तितकाच जास्त तो फुलतो आणि तितकाच जास्त खुसखुशीतसुद्धा होतो. हे बघा, आता याप्रमाणे पापडाच्या कडा हळूहळू सोडून घ्यायच्या आणि अलगद असा हाताने पापड काढून घ्यायचा. सहज असा पापड निघला जातो, अजिबात ताटाला चिटकत नाही. अशा पद्धतीने पापड ताटापासून काढून वेगळा करायचा आणि लगेचच एका पॉलिथिनवरती सुकट टाकायचा. आपण सुती कापडावर सुद्धा सुकट टाकू शकतो, त्यावरही हे पापड छान सुकतात. अशा पद्धतीने सर्व पापड लाटून घ्यायचे. पीठ गरम असल्यामुळे पटापट हे पापड लाटले जातात आणि छान पातळसर असे होतात. आता या पद्धतीने सुद्धा आपण पापड ताटापासून काढून वेगळा करू शकतो. हे बघा, याप्रमाणे कडा त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि अलगद असा पापड ओढून घ्यायचा, म्हणजे छान पापड ताटापासून असा अलग होतो आणि सहज काढता येतो. अजिबात पापड काढताना चिरलेला नाही किंवा फाटलेला नाही. अगदी एकसारखा पापड असा तयार झालेला आहे. खूप पातळसर आणि पारदर्शक असे हे पापड तयार होतात. हे तांदळाचे पापड लाटताना आपण अजिबात पलटी करत नाही. फक्त एकसारखं लाटण्याने पीठ पसरवत जातो आणि लाटत जातो, त्यामुळे छान गोलसर असा पापड तयार होतो. या पद्धतीने आपण सर्व पापड बनवून घ्यायचे आणि घरातच पंख्याच्या हवेखाली सुकट टाकायचे. आपण इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पापड बनवलेले आहे. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये 30 पापड जवळपास मध्यम आकाराचे तयार झालेले आहे. आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे पापड तयार करू शकता. आता हे पापड पंख्याच्या हवेखाली मी सुकट टाकलेले आहे. आपण बघू शकता, सर्व पापड तयार होईपर्यंत आधीचे पापड सुकत आलेले आहे. हे पापड खूप लवकर सुकतात. थोड्या वेळाने पापड पलटी करून घ्यायचा. हे बघा, पापड किती पारदर्शक झालेला आहे. सर्व पापड तयार झाल्यानंतर थोड्या वेळाने पलटी करून घ्यायचे. अगदी सहज असे उचलता येतात. 4 ते 5 तास झालेले आहे. आता मी तुम्हाला दाखवते 5 तासांमध्ये पापड किती छान सुकलेला आहे. अगदी पारदर्शक असा पापड तयार झालेला आहे. पीठ परफेक्ट शिजलेले असल्यामुळे याप्रमाणे पापडाला चकाकी येते आणि परफेक्ट पापड तयार होतात. आता हे पापड मी पंख्याच्या हवेखाली घरातच 3 दिवस सुकून घेतलेले आहे. छान सुकतात आणि कडक होतात. आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते. इथे मी तेल आधीच कडकडीत गरम करून घेतलेले आहे. हे बघा, पापड छान फुलून तिप्पट चौपट इतका मोठा झालेला आहे. पापड तळण्यासाठी जास्तीत जास्त तेलाचा वापर करायचा, म्हणजे पापड फुलण्यास मदत होते. आता मी 5 ते 6 पापड तळून घेते. आकाराने तिप्पट चौपट फुलणारे हे पापड खूपच खुसखुशीत होतात, अजिबात तेलकट होत नाहीत आणि तेलाचा वापर न केल्यामुळे हे पापड वर्ष 2 वर्ष सहज टिकतात. चवीला इतके स्वादिष्ट होतात की पापड खूपच लवकर संपतात. तांदळाचे हे पापड आपण भाजूनसुद्धा खाऊ शकतो. खूपच स्वादिष्ट लागतात. पांढरे शुभ्र होणारे तांदळाचे हे लाटीव पापड एकदा तरी नक्की ट्राय करा. धन्यवाद.